विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बरेच काही स्तुत्य उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आपण एक स्तुत्य उपक्रम जेणेकरून या महामानवाच्या विचारांचं प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून सालाबादाप्रमाणे याही वर्षी तुम्ही स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केलं आहे. याची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय सांगाल? सोलापूर शहर हे विविध जाती धर्माचं बहुभाषिक बहुसांस्कृतिक सोलापूर आहे आणि सोलापूरची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जगभर प्रसिद्ध आहे. आणि बाबासाहेबांची जयंती जगभर प्रसिद्ध असताना विचाराचा जागर देखील व्हावा या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीनं 135व्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधन व्याख्यानमाला 2026 हे वर्ष पहिलं आहे. आणि ही व्याख्यानमाला आपण जुळे सोलापुरातील वसुंधरा कला महाविद्यालय येथे 11 एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी उद्घाटन करून 11, 12, 13 3 दिवस ही सलग 3 दिवस व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजात एकंदरीत आपण काय संदेश पोहोचवणार किंवा आजच्या या नवपिढीला नवतरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? जे नवतरुण आहेत आणि विचारवंत आहेत, जे अभ्यासू आहेत, यांना समग्र बाबासाहेब त्यांची चळवळ आणि समतेच्या वाटेवरती जे जे महापुरुष आहेत त्यांचे विचार हे सर्व जनतेपर्यंत गेले पाहिजेत अशा दृष्टिकोनातून आम्ही हे व्याख्यानमाला केली. प्रत्येक समाज बांधव जो आहे आपल्या विचारांचा जागर जो आहे महामानवाच्या याच्यातून स्वीकारतोय. यातच आता सध्या सोलापुरामध्ये एक पूर्वापरच क्रेज आहे DJ डॉल्बी. पण तुमचा जो स्तुत्य उपक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे की बाबा यंदाची जयंती नाचून नाही तर वाचून आणि श्रवण करून विचारांचा जागर झाला पाहिजे असा तुम्ही हा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. या जो तुम्ही व्याख्यानमालेचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याला प्रमुख अतिथी मान्यवर कोण आहे? 11 तारखेला 11 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता या व्याख्यानमालेचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होईल. त्या दिवशी व्याख्याते आहेत जातीविरहित समाज व्यवस्थेची संकल्पना, संत बसवण्णा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हा विषय घेऊन समाजवादी विचारसरणीचे आणि लोकशाही विचाराचे गाढे अभ्यासक माननीय ॲडव्होकेट शंकर पाटील हे आपले त्या ठिकाणी विचार व्यक्त करणार आहेत. आणि ह्या पहिल्या व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत प्राचार्य अंबादास पांढरे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रशालेचे ते प्राचार्य आहेत. आणि दुसरं पुष्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या दृष्टिकोनातून संविधानिक आरक्षण आणि न्यायालयाची भूमिका हा विषय घेऊन शिवाजी महाविद्यालय परभणीचे प्राध्यापक डॉक्टर विजय माखणीकर हे विचार आपले व्यक्त करण्यात या विषयावरती. आणि या विचारावरती व्याख्यान देण्यासाठी माखणीकर सरांच्या वेळेस अध्यक्ष आहेत भारतीय संविधानाचे अभ्यासक माननीय निजामुद्दीन शेख. आणि तिसऱ्या दिवशी तिसरं पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर हर्षवर्धन कोल्हापुरे, ते प्रोफेसर आहेत राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय लातूरचे. आणि त्यांचा विषय आंबेडकरी चळवळ ऐतिहासिक वाटचाल सद्यस्थिती आव्हाने आणि पर्याय. एकंदरीत म्हणजे 3 सत्रामध्ये हा कार्यक्रम तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याचं ठिकाण, दिनांक आणि पुन्हा एकदा आपल्या समाज बांधवांना काय आवाहन कराल, काय सांगाल? 11, 12, 13 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता जुळे सोलापुरातील वसुंधरा कला महाविद्यालय येथे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. निश्चितच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर जो आहे आपल्या या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही करताय. युवा पिढीला आणि आजच्या तरुणाईला एक महामानवाच्या या विचारांचा वारसा जो आहे तुम्ही जो देण्याचा प्रयत्न केला, निश्चितच हा स्तुत्य उपक्रम आहे. तुमच्या या स्तुत्य उपक्रमाला आमच्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.